Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to learn sub questions in question number 2. मित्रांनो, 10वीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 2 याबद्दल आपण अधिकची माहिती घेणार आहोत. म्हणजेच ॲक्टिव्हिटी शीट अर्थात क्वेश्चन पेपर म्हणजेच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 2 मधील उपप्रश्न कोणकोणते असतात त्याबद्दल आपण आज अधिकची माहिती घेणार आहोत. फ्रेंड्स, प्रश्नपत्रिकेत दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 सीन पॅसेजेस असतात. सीन पॅसेजेस म्हणजेच पुस्तकातील पॅसेजेस असतात ते, ज्याला आपण पाहिलेले अर्थात अभ्यासलेले पॅसेजेस असं आपण म्हणतो. प्रत्येक पॅसेज हा 10 गुणांचा असतो. म्हणजे 2 पॅसेजेसचे झाले 20 गुण. बरोबर मित्रांनो, पहिला पॅसेज हा ए असतो आणि दुसरा पॅसेज हा बी असतो. मग पहिल्या पॅसेजमध्ये जे 5 प्रश्न असतात ते असतात A1, A2, A3, A4 आणि A5. आणि दुसरा जो पॅसेज असतो त्यातील प्रश्न असतात B1, B2, B3, B4 आणि B5. अर्थात A1 ते A5 पर्यंतचे प्रत्येक प्रश्न हे 2-2 गुणांचे असतात. म्हणजे A1, A2, A3, A4, A5 हे 2-2 गुणांचे असतात. म्हणजे 5 गुणिले 2 बरोबर 10 गुण असतात. हे असेच गुण दुसऱ्या पॅसेजला देखील असतात. मग आता यातील जे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा जो प्रश्न आहे त्याला काय काय म्हणतात बघूयात. A1 असेल किंवा B1 असेल तर तो प्रश्न असतो सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे ज्याला आपण A2 किंवा B2 म्हणतो तो आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे A3 किंवा B3. आता A3 म्हणजे पहिल्या पॅसेजचा आणि B3 म्हणजे दुसऱ्या पॅसेजचा. फक्त A1, A2 असं जरी नाव असेल तरी प्रश्न मात्र तेच असतात. तर A3 आणि B3 हे प्रश्न कोणते असतात तर हे असतात व्होकॅब्युलरी क्वेश्चन्स. त्यानंतर A4 आणि B4 हे प्रश्न असतात ग्रॅमर क्वेश्चन्स, व्याकरणावर आधारित प्रश्न. आणि शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न A5 किंवा B5 ज्याला आपण पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असं म्हणतो. तर हे प्रश्न म्हणजे सिंपल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, व्होकॅब्युलरी क्वेश्चन, ग्रामर क्वेश्चन आणि पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन हा प्रत्येक प्रश्न 2-2 गुणांचा आहे. असे 2×5=10 असे 10 गुण. एका पॅसेजला 10 गुण, 2 पॅसेजचे झाले 20 गुण. मित्रांनो, आता या प्रत्येक प्रश्नामध्ये या आधीच्या परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये या प्रश्नामध्ये कोणकोणते प्रश्न येऊ शकतात याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. फ्रेंड्स, चला तर मग बघूयात आता A1 आणि B1 याला म्हणायचं सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. याला 2 गुण असतात. इट कॅरीज 2 मार्क्स. A1 म्हणजे पहिल्या पॅसेजमधील सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन आणि B1 म्हणजे देखील दुसऱ्या पॅसेजमधील सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. प्रश्नाचं नाव सारखंच आहे, फक्त A1 म्हणजे पहिला पॅसेजमधील पहिला क्वेश्चन आणि B1 म्हणजे दुसऱ्या पॅसेजमधील पहिला प्रश्न असा त्याचा अर्थ होतो. फ्रेंड्स, या प्रश्नांची उत्तरे थोडक्यात आणि नेमक्या शब्दात लिहावी लागतात. आपल्या भावना, आपली मते यांचा समावेश न करता
फक्त फॅक्ट्स, ज्याला आपण तथ्य किंवा सत्य घटना असं म्हणतो, त्याच लिहायच्या असतात. यामध्ये या प्रकारचे प्रश्न असतात. मित्रांनो, यातील काही प्रश्न परीक्षेत येऊन गेलेले आहेत. कदाचित यातील काही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्तही काही प्रश्न असू शकतात. बघूयात, एक एक प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचा मराठीतून अर्थ सांगतो. पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे काही वाक्य दिलेली असतात, ती तुम्हाला पूर्ण करायची असतात. दुसरा, से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे खाली दिलेली वाक्ये ही चूक आहेत का बरोबर आहेत ते तुम्हाला त्याच्यासमोर लिहायचं आहे. ट्रू असेल तर ट्रू लिहा, फॉल्स असेल तर फॉल्स लिहा. से वेदर यू अग्री ऑर डिसअग्री. म्हणजे तुम्ही दिलेल्या वाक्याशी सहमत आहात का असहमत आहात असं तुम्हाला लिहायचं आहे तिथे. नेम द फॉलोइंग. त्याला काय म्हणतात, खाली ती हिंट दिलेली असते परंतु त्याचं नाव दिलेलं नसतं, तुम्हाला त्याचं नाव लिहायचं असतं. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज म्हणजे योग्य पर्याय निवडा. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. काही चूक वाक्य दिलेली असतात, त्याला तुम्हाला बरोबर करायचं असतं. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ज. याचा देखील अर्थ असा होतो, योग्य पर्याय निवडा. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स इन द पॅसेज. काही वाक्य दिलेली असतात परंतु पॅसेजमध्ये ती वाक्ये ज्या क्रमाने आलेली असतात त्या क्रमाने न देता त्याचा क्रम बदललेला असतो. तुम्हाला ती वाक्ये पॅसेजमध्ये आलेल्या क्रमानुसार लिहायची असतात. मॅच द फॉलोइंग. योग्य जोड्या लावायच्या असतात. जे काही शब्द किंवा जे काही दिलेलं असेल त्याच्या योग्य जोड्या लावायच्या असतात. फ्रेंड्स, आता आपण बघूयात A2 किंवा B2, ज्याला आपण कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स असं म्हणतो. इट कॅरीज 2 मार्क्स. म्हणजेच पहिल्या पॅसेजमधील A2 क्वेश्चन असेल किंवा दुसऱ्या पॅसेजमधील B2 क्वेश्चन असेल त्याला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन असं म्हणतात आणि त्याला 2 गुण आहेत. फ्रेंड्स, या प्रश्नाची उत्तरे थोडीशी विस्तृत, सविस्तर आणि पूर्ण वाक्यांमध्ये लिहावीत. यामध्ये आपल्या भावना किंवा मते यांचा समावेश करू नये. यामध्ये पुढील प्रकारचे प्रश्न असतात. बघूयात आपण. मी तुम्हाला एक एक प्रश्न वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ सांगतो. हे प्रश्न या अगोदरच्या परीक्षेत आलेले आहेत किंवा तुमच्या परीक्षेमधील देखील येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्तही काही प्रश्न असू शकतात. बघूयात. डिस्क्राईब समथिंग ऑर समबडी. म्हणजे कशाचं तरी वर्णन तुम्हाला करायचं आहे. मग ती व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा एखादं स्थळ असेल. राईट नेम्स ऑफ पर्सन्स, प्लेसेस ऑर थिंग्स. काही व्यक्तींचं किंवा ठिकाणाचं किंवा जागेचे नावं लिहायची असतात तुम्हाला. राईट ऑपोजिट रिॲक्शन्स ऑर ओपिनियन्स. काही परस्पर विरोधी प्रतिक्रिया असतात, अभिप्राय असतात किंवा मतं असतात, ती तुम्हाला लिहायची असतात. कंप्लीट द वेब. या ठिकाणी तुम्हाला एक वेब दिल्या जातं पण ते इनकम्प्लीट असतं, ज्याला आपण जाळं म्हणतो, जाल तक्ता असं म्हणतात त्याला. तर ते वेब इनकम्प्लीट असतं, तुम्हाला ते कंप्लीट करायचं असतं. फाइंड आउट लाईन्स. एखादा प्रश्न दिलेला असतो आणि त्याच्या समर्थनार्थ तुम्हाला काही ओळी लिहायच्या असतात, काही वाक्य लिहायचे असतात. ते पॅसेजमध्ये दिलेले असतात, ते काढून लिहायचं असतं. कंप्लीट द चार्ट ऑर टेबल. एखादा चार्ट किंवा एखादा टेबल, ज्याला आपण तक्ता असं म्हणतो, तो तक्ता इनकम्प्लीट अवस्थेत दिलेला असतो, तो तुम्हाला पूर्ण करायचा असतो. कंप्लीट द डायग्राम. एखादी आकृती दिलेली असते, त्यामध्ये काही हिंट दिलेली असते
आणि त्या हिंटनुसार तुम्हाला ती डायग्राम पूर्ण करायची असते. गिव्ह रिझन्स, तुम्हाला कारणं द्यायची असतात. पॅसेजमध्ये ते कारणं दिलेली असतात, ते कारणं तुम्हाला लिहायची असतात. 9वा प्रश्न, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स इन द पॅसेज. म्हणजे पॅसेजमध्ये काही वाक्ये दिलेली असतात, परंतु ती वाक्य प्रश्नामध्ये त्यांचा क्रम चुकवलेला असतो. ते चुकवलेले जे क्रम असतात, म्हणजे चुकलेले जे क्रम असतात, तर त्याला तुम्हाला बरोबर करायचं असतं. म्हणजे पॅसेजमध्ये ज्या क्रमाने ती वाक्य आलेली असतात त्या क्रमाने तुम्हाला ती वाक्ये परत लिहायची असतात. राईट क्वालिटीज ऑर कॅरेक्टरिस्टिक्स, एखादी व्यक्ती, वस्तू किंवा एखादं ठिकाण असेल, त्याचे काही गुणवैशिष्ट्ये लिहायची असतात किंवा त्यांचे काही वैशिष्ट्ये लिहायची असतात. फ्रेंड्स, आता आपण A3 और B3 हा प्रश्न पाहूयात, ज्याला आपण व्होकॅब्युलरी क्वेश्चन असं म्हणतो. इट कॅरीज 2 मार्क्स. म्हणजेच ए पॅसेजमधील A3 क्वेश्चन असेल त्याला व्होकॅब्युलरी क्वेश्चन असं म्हणतात, किंवा बी पॅसेजमधील B3 क्वेश्चन असेल त्याला देखील व्होकॅब्युलरी क्वेश्चन असं म्हणतात. दोन्ही पॅसेजमधील या प्रश्नाला 2-2 गुण असतात. मित्रांनो, हे सर्व प्रश्न शब्दांवर आधारित असतात. आता बघूयात, मी तुम्हाला एक एक प्रश्न वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ सांगतो. फ्रेंड्स, हे प्रश्न या आधीच्या परीक्षेमध्ये आलेले असतील किंवा तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितपणे येतील. बघूयात. पहिला प्रश्न आहे, फाइंड द सिमिलर वर्ड्स, म्हणजे समानार्थी शब्द शोधा. त्यालाच दुसऱ्या अर्थाने असं दुसऱ्या प्रकारे असं विचारता येईल, फाइंड द सिनोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. सिमिलर वर्ड्स म्हणजे सिनोनिम्स, म्हणजे समानार्थी शब्द शोधा. काही शब्द दिलेले असतात, त्यांच्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचे असतात. आता याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत बघा. फाइंड द सिमिलर वर्ड्स फॉर द फॉलोइंग असं येईल, किंवा फाइंड द सिनोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स असं येईल. दोन्हीचा अर्थ एकच, म्हणजे समानार्थी शब्द शोधा. राईट द ऑपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स, खाली दिलेल्या शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहा असं येईल, किंवा राईट द अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स असं येईल. या दोन्हीचा अर्थ एकच आहे. अपोजिट वर्ड्स म्हणजेच अँटोनिम्स आणि अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड्स, याचा अर्थ विरुद्धार्थी शब्द असा होतो. विरुद्धार्थी शब्द लिहायचे असतात. जे दिलेले शब्द असतात त्यांच्यासाठी पॅसेजमध्ये शोधून विरुद्धार्थी शब्द लिहायचे असतात. कधी कधी मनाने सुद्धा लिहायला सांगतात. पॅसेजमध्ये असे शब्द देत नाहीत, अशा वेळेस मात्र तुम्हाला मनाने लिहायचे असतात. असं क्वचितच विचारलं जातं. तिसरा प्रश्न, फाइंड द ॲडजेक्टिव्ज फॉर द फॉलोइंग. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये काही नाम दिलेले असतात, नाऊन, आणि त्यांच्यासाठी ॲडजेक्टिव्ज शोधून काढा असं दिलं जातं, किंवा फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग असं दिलं जातं. ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे देखील विशेषण. दोन्हींचा अर्थ एकच होतो. नाम दिलेले असतात, नाऊन दिलेले असतात, त्या नाऊनसाठी किंवा नामासाठी तुम्हाला योग्य ते ॲडजेक्टिव्ह किंवा ज्याला आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स असं म्हणतो ते तुम्हाला लिहायचे असतं. चौथा प्रश्न आहे, मॅच द कॉलम ए विथ कॉलम बी. इकडे कॉलम ए असतो, इकडे कॉलम बी असतो, आणि त्यामध्ये काही शब्द आणि इकडे काही त्यांचे अर्थ किंवा विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात. त्यांच्या योग्य जोड्या तुम्हाला लावायच्या असतात. फाइंड वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन द फॉलोइंग. याच्यासाठी सुद्धा म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला
पॅसेजमध्ये शोधून लिहायचे असतात. पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न एकच अर्थ आहे, फक्त पद्धत वेगळी आहे विचारण्याची. पिक आउट द ऑड मॅन फ्रॉम द फॉलोइंग, म्हणजे गटात न बसणारा शब्द तुम्ही शोधून काढायचा. उदाहरणार्थ 4 शब्द दिलेत, 3 जर वर्ब असतील आणि 1 जर नाऊन असेल तर ते नाऊन ऑड मॅन होईल, म्हणजेच गटात न बसणारा शब्द होईल. 7वा प्रश्न गिव्ह 1 वर्ड फॉर द फॉलोइंग, म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे पण तो नेमका कोणता शब्द आहे तो पॅसेजमध्ये शोधून तुम्हाला लिहायचा असतो. कधी कधी असा शब्द मनाने देखील लिहायचा असतो, पण असा प्रकार क्वचितच विचारतात, मनाने लिहिण्यासाठी क्वचित सांगतात, पॅसेजमधूनच तुम्हाला लिहायचं असतं. आणि शेवटचा प्रकार फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग द ॲप्रोप्रिएट वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स. कंसामध्ये काही शब्द दिलेले असतात आणि एक रिकामी जागा दिलेली असते, 1 किंवा 2 असतील, तर त्या रिकाम्या जागेमध्ये कंसातील योग्य शब्द त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा असतो. पुढचा प्रकार आहे मेक ॲडजेक्टिव्ह or adverb or noun form for the following words, म्हणजे खाली काही शब्द दिलेले असतात, त्या शब्दांचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार करा असं सांगतात, किंवा ॲडवर्ब फॉर्म तयार करा असं सांगतात, किंवा नाऊन फॉर्म तयार करा असं देखील सांगतात. म्हणजे नाऊन असेल तर ॲडजेक्टिव्ह करा, ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडवर्ब करा, ॲडवर्ब असेल तर नाऊन करा असं सांगू शकतात. पुढचा प्रकार 11वा प्रश्न क्लासिफाय द फॉलोइंग इनटू वन अँड मेनी, म्हणजे खाली काही सिंग्युलर नंबरमधील म्हणजेच एकवचनी नाऊन दिलेले असतील किंवा अनेकवचनी नाऊन दिलेले असतील तर त्याचं तुम्हाला काय करायचं, वन म्हणजे सिंग्युलर नंबर एकवचनीमध्ये लिहायचं आणि मेनी म्हणजे प्लुरल नंबर ते अनेकवचनीमध्ये लिहायचं. स्पॉट द एरर इन द स्पेलिंग अँड रिराईट देम करेक्टली. एखादा वाक्य किंवा एखादा शब्द त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, वाक्य म्हणण्यापेक्षा एखादा शब्द म्हणूयात आपण, त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला की स्पेलिंग चुकीचं दिलेलं असतं आणि ते स्पेलिंग चुकीचं दिलेलं असलेला जो शब्द आहे तो तुम्हाला काय करायचा, योग्य ते स्पेलिंग करून योग्य पद्धतीने लिहायचा, म्हणजे स्पेलिंग करेक्ट करायचं आणि नंतर तो शब्द लिहायचा. फाइंड एनी 4 नाउन्स और ॲडजेक्टिव्हज और ॲडवर्ब्स फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या पॅसेजमधून 4 नाउन लिहा किंवा 4 ॲडजेक्टिव्हज लिहा किंवा 4 ॲडवर्ब्स लिहा असं सांगतात. फ्रेंड्स, आता बघूयात आपण A4 किंवा B4 क्वेश्चन, ज्याला आपण ग्रॅमर क्वेश्चन असं म्हणतो. इट कॅरीज 2 मार्क्स. याचा अर्थ असा आहे की पहिल्या पॅसेजमधील A4 क्वेश्चन असेल किंवा दुसऱ्या पॅसेजमधील B4 क्वेश्चन असेल त्याला आपण ग्रामर क्वेश्चन असंच म्हणतो. त्याला 2 गुण आहेत. मित्रांनो, ग्रामरचं स्पेलिंग नीट लक्षात ठेवा, GRAMMAR. इथं बरेच जण ER लिहितात, इथे AR लिहायला पाहिजे. आता हे प्रश्न या आधीच्या परीक्षेतही आलेले आहेत, कदाचित तुमच्याही परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता बघूयात, हे सगळे जे प्रश्न आहेत हे व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत. एक एक वाचतो, त्याचा मराठीतून अर्थ सांगतो. पहिला आहे नॉट ओनली बट ऑल्सो, हेच नाही पण ते सुद्धा. टेन्स म्हणजे काळावर आधारित आहे. इन्फिनिटिव्ह टू लावलेले क्रियापद किंवा बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे टू नसलेले सुद्धा क्रियापद असा याचा अर्थ होतो. वॉइस म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस किंवा पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइसमधील वाक्य देतील ते पॅसिव्ह वॉइसमध्ये तुम्हाला बदलायला सांगतील. क्वेश्चन टॅग, तुम्हाला एखादं वाक्य दिल्या जाईल आणि त्याला ॲड अ क्वेश्चन टॅग असा प्रश्न दिला जाईल. डिग्री सुपरलेटिव्हची कंपॅरेटिव्हमध्ये करायला सांगतील किंवा कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्हमध्ये करायला सांगतील किंवा पॉझिटिव्हची सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बदलायला सांगतील.
मेक इट एक्सक्लेमेटरी. मेक इट एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य तुम्हाला बनवायला सांगतील. साधं वाक्य देतील, त्याचं उद्गारवाचक वाक्य बनवा असं सांगतील. फ्रेम अ WH टाइप क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज आन्सर. म्हणजे एक वाक्य दिलं जाईल, त्यामध्ये एखाद्या शब्दाला अंडरलाईन केल्या जाईल किंवा 2-3 शब्दाला अंडरलाईन केल्या जाईल आणि अंडरलाईन केलेला भाग हे उत्तर असलं पाहिजे असा प्रश्न बनवा असं सांगण्यात येईल. चूज द करेक्ट आर्टिकल ए, एन और दी. आता याच्यामध्ये आर्टिकल 3च आहेत, ए, एन आणि दी. या 3 पैकी एक आर्टिकल लिहायला सांगतील किंवा 2 आर्टिकल लिहायला सांगतील. बरेच जण ऑर हे सुद्धा आर्टिकल म्हणून लिहितात. कृपया असं करू नका तुम्ही. आर्टिकल हे 3च आहेत. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते तुम्हाला लिहायचं. म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहे का, प्रश्नार्थक वाक्य आहे का, अजून दुसरं कोणतं प्रकारचं वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य, हे तुम्हाला लिहायचं आहे. यूज मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी कोणती, जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वापरा असं तुम्हाला सांगण्यात येईल. चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट मधील एक वाक्य असेल त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करा असं सांगण्यात येईल. फ्रेम यस नो टाइप क्वेश्चन. म्हणजे एखादं वाक्य दिलं जाईल त्याचं यस नो टाइप क्वेश्चन मध्ये बदल करा असं सांगण्यात येते. जॉईन द सेंटेन्सेस विथ ॲज वेल ॲज. 2 वाक्य दिले जातात, यामध्ये तुम्हाला ॲज वेल ॲजने वाक्य जोडा असं सांगतात. आता ॲज वेल ॲजच्या ऐवजी अजूनही दुसरे काही वाक्य, दुसरं काही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स दिल्या जातील. मेक इट असर्टिव्ह. विधानात्मक वाक्य तयार करायचं आहे तुम्हाला. निगेटिव्ह वाक्य देतील, त्याचं सकारात्मक किंवा विधानार्थी वाक्य तयार करा असं सांगतील. 16व यूज एबल टू किंवा यूज अनेबल टू. म्हणजे एबल टू वापरा किंवा अनेबल टू वापरा असं तुम्हाला सांगण्यात येईल. यूज वुड किंवा यूज टू. हॅबिच्युअल पास्ट दाखवण्यासाठी हे तरी देतील किंवा हे तरी देतील आणि हे वापरा म्हणून सांगतील. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. एक वाक्य दिल्या जाईल, त्यामध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज असेल आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असेल, तर सबऑर्डिनेट क्लॉजला अंडरलाईन करायला सांगतील. मेक इट निगेटिव्ह. एक वाक्य दिलं जाईल, सकारात्मक वाक्य किंवा असर्टिव्ह सेंटेन्स दिलं जाईल आणि त्याचं नकारात्मक वाक्य तयार करा असं सांगण्यात येईल. फ्रेंड्स, आता बघूयात आपण A5 किंवा B5 क्वेश्चन, ज्याला आपण पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असं म्हणतो. ज्याला आपण पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असं म्हणतो. इट कॅरीज 2 मार्क्स. 2 गुण आहेत त्याला. बघा, पहिला, आता याच्यामध्ये कसं असतं, पॅसेज, पहिल्या पॅसेजमध्ये A5 क्वेश्चन असेल किंवा दुसऱ्या पॅसेजमधला B5 क्वेश्चन असेल, त्याला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असं आपण म्हणतो आणि त्याला 2 गुण आहेत. आता याच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती कशी आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मनानं लिहायचं असतं. यामध्ये तुमचे मत किंवा अभिप्राय तुम्हाला तुमच्या शब्दात लिहिता आला पाहिजे आणि हो, याचं समर्थनही करता आलं पाहिजे. यामध्ये पुढील प्रकारचे प्रश्न विचारतात. बघा मित्रांनो, रिझनिंग. आता रिझनिंगचा काय अर्थ होतो की काही प्रश्न असे असतात ते रिझनिंगवर आधारित असतात, ज्याला आपण युक्तिवाद किंवा कारणमीमांसा असं म्हणतो. तर या गोष्टीवर आधारित हे प्रश्न असतात आणि त्यांचं उत्तर युक्तिवादानं किंवा कारणमीमांसेनं तुम्हाला लिहायचं असतं. काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला रिफ्लेक्शनच्या माध्यमातून लिहायची असतात. म्हणजे एखादी घटना दिल्या जाईल आणि त्यावर तुमचं मत काय आहे हे तुम्हाला विचारलं जाईल, त्याला रिफ्लेक्शन असं म्हणतात. एखादा प्रश्न ॲनालिसिसवर आधारित असेल,
म्हणजे एखादी घटना दिलेली असेल आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगोपांग विचार करून तुम्हाला लिहायचं असतं, त्याला ॲनालिसिस बेस्ड क्वेश्चन असं म्हणतात. चौथा आहे कनेक्शन. एखादी घटना दिल्या जाईल आणि त्याच्यासारखी दुसरी घटना तुम्हाला लिहायला सांगतील, त्याला म्हणायचं कनेक्शन. कनेक्शनवर आधारित प्रश्न असतात, त्यांचं उत्तर तुम्हाला लिहायचं असतं, त्याला म्हणायचं संबंध. म्हणजे त्या घटनेचा संबंध दुसऱ्या एखाद्या घटनेशी तुम्हाला जोडायचा असतो. आणि याशिवाय इतरही काही प्रश्न असतात ज्याचं उत्तर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीनं लिहायला सांगतात, ते असतात ऑदर.